हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. माझ्या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. आज पुन्हा एकदा एक सुंदर व्यक्तिचित्र आपल्यासमोर सादर करीत आहे. सुंदर आउटलाईन, सुंदर चेहरा, सुरेख अँगल, अतिशय योग्य असा लाईटचा सोर्स आणि चेहऱ्यावरचं शांत शीतल असं एक्सप्रेशन, त्याची आउटलाईन आपण करत आहोत. कारण हा व्यक्तिचित्राचा जो भाग आहे तो अतिशय अभ्यासण्यासारखा आहे. कारण या व्यक्तिचित्रावरील जो लाईट आहे तो इतका अप्रतिम आहे आणि जितकं आपल्याला सोपं वाटतं तेवढं अवघडसुद्धा आहे. त्याच्यामुळं त्याच्या स्टेजेस बघणं हे आपल्याला क्रमप्राप्त आहे, आपल्याला गरजेचं आहे. त्यामुळं हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत जर पाहिला नाही तर आपल्याला रंगांच्या स्टेजेस कळणार नाही. तुम्ही पाहता आहात चेहऱ्यामध्ये भरपूर शेड्स आहेत. आपण बॅकग्राऊंड टाकली, बॅकग्राऊंडमध्ये जो डार्क टू लाईट असा जो सोर्स आहे आणि चेहऱ्यावर आलेला जो लाईटचा सोर्स आहे, याचं काहीतरी साधर्म्य आहे, याचा काहीतरी संबंध आहे. कलर स्कीम आपण जर पाहिली आणि रंगांची जर हार्मनी आपण पाहिली तर आपल्या लक्षात येईल की रंगांच्या मध्ये जवळजवळचे टोन आणि एक सारखेपणा आपल्याला जो दिसतो, त्याच्यामुळं चित्रामध्ये एकसंधपणा जाणवतो. चेहऱ्यावरचे लाईट्स हा या चित्रातला जास्त महत्त्वाचा भाग आहे. आपल्याला अँगल सोपा वाटत जरी असला तरीसुद्धा त्याच्यामध्ये इतक्या शेड्स आहेत, इतके रंग आहेत, रिफ्लेक्टेड लाईट आहे, गळ्यावरचा जो डीप टोन आहे, टॉपचा लाईट पडलेला असल्यामुळं गळ्याच्या खाली जी शेड आहे आणि चेस्टवर पडलेला जो लाईट आहे त्याच्यामध्ये जर परफेक्शन नाही आलं तर हे चित्र बिघडू शकतं. त्यामुळं ॲनाटॉमिकली या चित्रामध्ये अतिशय नेमकेपणा येणं गरजेचं आहे. व्यक्तिचित्र रंगवताना त्या व्यक्तिचित्राचा जो बॉडी टोन आहे, त्याची जी रंगसंगती आहे, त्याच्याशी अतिशय मिळते जुळते रंग घेणं ही एक मोठी जबाबदारी असते. आणि असा शाडोमध्ये ज्या वेळेला 70% भाग ज्या वेळेला जातो त्यावेळेला चित्र फ्लॅट होण्याची भीती जास्त असते. त्यामुळं शाडोमधला जो कार आहे किंवा शाडोमधले केस आहेत त्याच्यामध्ये येणारा जो रिफ्लेक्टेड लाईट आहे, ज्याच्यामुळं शाडोमधले केससुद्धा वेगवेगळे दिसणं अपेक्षित आहे. तर या गोष्टींची निरीक्षणं अतिशय काळजीपूर्वक करणं गरजेचं असतं. आपल्याला चेहऱ्यावरचा लाईट जरी आकर्षक वाटत असला तरी त्याचा परिणाम साधण्यासाठी अतिशय कष्ट हे पडतातच. कारण लाईटचा सोर्स, त्यामध्ये दिसणारा जो ॲनाटॉमिकल भाग आहे, खांद्याचा भाग आहे, खांद्यावरचं जे कॉलर बोन आहे त्याच्यावर हलकासा लाईट आपल्याला दिसतो आहे. पुन्हा आपण रिफ्लेक्टेड लाईट ज्या वेळेला आपण टाकायचा प्रयत्न करतो त्यावेळेला तो वेगळा रंग न वाटता तो त्या शरीराचा रिफ्लेक्टेड लाईट, त्या चेहऱ्याचा रिफ्लेक्टेड लाईट किंवा त्या स्किनला, त्या चेहऱ्याला मॅचिंग असा जर पडला तर तो योग्य वाटतो. नाहीतर मग रंग पसरवल्यासारखं ते दिसतं. त्यामुळं हे रेखाचित्र करत असताना खूप कसरत आहे. आपल्याला पाहताना खूप सोपं दिसतं. तुमच्या माहितीसाठी सांगायला मला आवडेल, आपण हा व्हिडिओ अतिशय कॉम्पॅक्ट करत आहोत. पण हा व्हिडिओ करताना किंवा हे पेंटिंग करत असताना
मला भरपूर वेळ लागलेला आहे त्याच्यामध्ये. त्याला इफेक्ट आणायला खूप वेळ गेला. केसांमधले जे डायमेन्शन्स आहेत त्याच्यामधले जे जवळजवळचे टोन्स आहेत ते आणतानासुद्धा खूप कष्ट पडले. आता आपण पाहतोय की आपण आउटलाईनचा एक लेअर करून घेतलेला असल्यामुळं ती आउटलाईन त्याच्यावर टाकून आपण पुन्हा एकदा त्या रंगांचा नेमकेपणा तिथं आपण आणून त्याच्यातला जो शॅडोचा भाग आहे तो नेमकेपणाला आणण्याचा प्रयत्न करायचा. ड्रॉइंगचा लेअर आपण ज्या वेळेला ओव्हरलॅप करून टाकून बघतो त्यावेळेला त्याचा एक फायदा असा होतो की आपल्याला आउटलाईन आपली आउट ऑफ द बॉक्स किंवा आउट ऑफ द फेस जात नाही. त्यामुळं आपल्याला लाईकनेस बिघडवायची भीती खूप कमी असते. तर डिजिटल पेंटिंगमध्ये हा ॲडव्हान्टेज आपल्याला घेता येतो आणि वेगवेगळे ब्रश वापरण्याचा फायदा आपल्याला या डिजिटल पेंटिंगमध्ये होतो. पण मुळातच तुम्हाला हे तंत्र बेसिक पेंटिंगचं सेन्स असणं आवश्यक आहे. त्याशिवाय आपल्याला तो डिजिटल पेंटिंगचा जरी इफेक्ट तो दिसत असला तरी आपल्याला तो ॲक्रेलिक पेंटिंग केल्याचा किंवा ऑइल पेंटिंग केल्याचा आभास निर्माण होतो. हे जर आपल्याला साध्य करायचं असेल तर तुम्ही मॅन्युअली पेंटिंग्स, ऑइल पेंटिंग, त्याच्यानंतर ॲक्रेलिक पेंटिंग, वॉटर कलर पेंटिंग या सगळ्यांचा अभ्यास जर केलेला असेल तर डिजिटल पेंटिंगवर सुद्धा त्या पद्धतीचं कलर ॲप्लिकेशन आपल्याला करणं शक्य होतं. नाहीतर मग त्याच्यामध्ये जो धुसरपणा येतो किंवा अर्धवट काम केल्यासारखं जे आपल्याला भासतं आणि आपल्याला ते काम केल्याचं समाधान मिळत नाही. त्यामुळं अशा गोड चेहऱ्यांना न्याय जर द्यायचा असेल तर रंगांचा नाजूकपणा, त्याच्यातला नेमकेपणा, त्याच्यातले हावभाव ते डिस्टर्ब न होणं, केसांचा जो हलकेपणा आहे, शाडोमध्ये दिसणारा जो फुलांचा हलकासा भाग आहे, त्याच्यानंतर आपण तो सोडवून कसा घ्यायचा तर बॅकग्राऊंडला एक हलकीची लाईट शेड आपण टाकून ते थोडं वेगळं करण्याचा प्रयत्न केला. आता आपल्याला आपण पाहिले की हलकासा आपण लाईट टाकला बॅकग्राऊंडला आणि केस आणि पाठीचा जो भाग आहे तो सुटला आहे. इतकी मजा आणि एवढा अभ्यास हे व्यक्तिचित्र करताना जो मला झाला किंवा मला त्याचा जो आनंद मिळाला तो अवर्णनीय आहे. हे शब्दात सांगता येत नाही. आणि या चित्राकडं जर तुम्ही एकसारखं पाहिलं तर त्याच्यामधला जो नाजूकपणा, त्याच्यातला जो गोडवा आहे, रेखीवपणा आहे, मुळातच सौंदर्य आणि त्याचं जे लाईटचा सोर्स याचा एक सुंदर मिलाफ आपल्याला या चित्रामध्ये दिसतो आहे. सौंदर्यशास्त्राच्या दृष्टीने ज्या गोष्टी चित्रामध्ये असायला हव्या त्या सगळ्या या चित्रामध्ये भरून राहिलेल्या आहेत. म्हणूनच हे चित्र आपल्याला जास्त रेखीव, आकर्षक वाटतं. अशी व्यक्तिचित्र मी माझ्या अनेक व्हिडिओजमध्ये द्यायचा प्रयत्न केलेला आहे. आणखीन काही सुरेख व्यक्तिचित्र आपल्याला मी द्यायचा प्रयत्न करणारच आहे. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलवरची व्हिडिओज फॉलो केली पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि तुमच्या जर काही सूचना असतील तर त्या सूचना त्याच्यानंतर तुम्हाला व्यक्तिचित्रामध्ये किंवा कुठल्या पद्धतीचे तुम्हाला ड्रॉइंग्स हवे आहेत, तुम्हाला नेमक्या कशाचा अभ्यास करायचा आहे याच्या सूचना केल्या तर मला तुम्हाला काहीतरी नेमकेपणानं वेगळं काहीतरी देता येईल. आणि तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणं फार गरजेचं आहे. कारण कलावंताला मोटिवेशन अतिशय महत्त्वाचं असतं आणि तुमचा प्रतिसाद जसा जसा मिळत जाईल तसं तसं तुम्हाला उत्तम तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे अतिशय सुरेख काम द्यायचा मला प्रयत्न करता येईल. आणि त्याच्यामध्ये एक आनंद असतो की दुसऱ्याला समजावून सांगताना दुसऱ्यामध्ये जर काही डेव्हलपमेंट झाली तरी चित्रकाराला नेहमीच आनंद होत असतो. आणि अशा पद्धतीचे चित्र तुम्हाला देताना मला नक्कीच
खूप आनंद होतो आहे. आता आपण पाहतोय की हे चित्र जवळजवळ पूर्णत्वाला आलेलं आहे. लाईटचा सोर्स, त्यातले बारकावे, हे तुम्ही खूप बारीक निरीक्षण केल्यानंतर हे चित्र तुम्हाला अतिशय गोड आणि सुरेख वाटेल आणि तुम्हाला हे पेंटिंग पाहिल्याचं समाधान नक्कीच लाभेल. आणि मलासुद्धा हे चित्र करताना वेगळं समाधान मिळालं. हे काही वेगळं सांगायला नको. टचमध्ये राहा, पाहत राहा. धन्यवाद.